Viewers, welcome once again to this channel. या एपिसोडमध्ये आपण मिरज शहरातील हिंदू धर्मशाळा आणि सेनेटोरियमचा इतिहास जाणून घेणार आहोत. विशेष म्हणजे स्थानिकांनाही याबाबत फार कमी माहिती आहे. मिरज हे वाद्य निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेले शहर आहे आणि वैद्यकीय केंद्र म्हणूनही ओळखले जाते. मिरज मेडिकल सेंटर उत्कृष्ट वैद्यकीय सेवेसाठी शहराची प्रतिष्ठा वाढवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. याव्यतिरिक्त मिरज हे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एक महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे. मिरज रेल्वे स्थानक या प्रदेशातील एक महत्त्वाचे केंद्र म्हणून काम करते. विविध मार्गांना जोडणारे आणि देशाच्या विविध भागांतून वाहतूक सुलभ करते. 1490 के आसपास अहमदनगर, गोलकुंडा आणि बीजापुर के गवर्नर ने बेहमनी साम्राज्य से अपनी स्वतंत्रता की घोषणा केली. बेहमनी साम्राज्य के पतन के बाद मिराज बीजापुर सुलतान के नियंत्रणात आले. 1634च्या सुमारास शहाजीराजे भोसले यांनी मिरजेसह दख्खन प्रदेशातील महत्त्वपूर्ण भाग नियंत्रित केला. त्याने मिरजेवर थेट राज्य केले नसले तरी त्याचा प्राथमिक प्रदेश दख्खनमध्ये होता, विशेषतः पुणे आणि कर्नाटकच्या आसपास, जेथे त्याने विजापूर सल्तनत अंतर्गत एक महत्त्वपूर्ण जहागीर ठेवली होती. दख्खनच्या सत्तेविरुद्ध विस्तार करण्याच्या त्याच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्याचा प्रभाव आणि लष्करी मोहिमा मिरजेपर्यंत विस्तारल्या, ज्यामुळे या प्रदेशात मराठा सत्तेच्या हळूहळू वाढ होण्यास हातभार लागला. या कालखंडात भक्ती चळवळ विशेष प्रभावशाली होती. तुकाराम आणि एकनाथ सारखे संत महाराष्ट्राच्या व्यापक भागात सक्रिय होते. भक्ती चळवळीच्या आदर्शांचा प्रसार करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. याव्यतिरिक्त समर्थ रामदास, ज्यांना रामदास स्वामी म्हणूनही ओळखले जाते, त्यांनी या क्षेत्राच्या आध्यात्मिक परिदृश्यावर लक्षणीय परिणाम केला. हिंदू धर्मशाळा 1634 मध्ये बांधण्यात आली. हिंदू धर्मशाळेच्या बांधकामाभोवतीचा इतिहास अस्पष्ट आहे, ज्यामध्ये तिच्या निर्मितीसाठी कोण जबाबदार होते. धर्मशाळेची स्थापना प्रवासी आणि बेघर लोकांना विश्रांतीची जागा देण्यासाठी करण्यात आली. 1687 मध्ये विजापूरच्या पतनानंतर मिरज मुघलांच्या ताब्यात आले आणि शाहूच्या ताब्यात येईपर्यंत ते त्यांच्याकडेच राहिले. 1761 मध्ये पेशवे माधवराव यांनी मिरज किल्ला गोविंदराव पटवर्धन यांना सैन्याच्या देखरेखीसाठी जहागीर म्हणून दिला. पटवर्धन घराणे, ज्यांचे पूर्वज मिरज आणि सांगलीशी संबंधित होते, ते यावेळी प्रमुख झाले. वर्षानुवर्षे धर्मशाळेची इमारत मोडकळीस आली. 20व्या शतकाच्या सुरुवातीला हिंदू धर्मशाळा आणि सेनेटोरियमची पुनर्बांधणी करण्यात आली. या सुविधांचे बांधकाम 1901 मध्ये पूर्ण झाले. रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना, विशेषतः प्रसिद्ध मिरज मिशन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्यांसाठी निवास आणि काळजी प्रदान करण्यासाठी त्यांची स्थापना करण्यात आली. मिरज मेडिकल सेंटरने मिरज मिशन हॉस्पिटलच्या सहकार्याने या सुविधांची स्थापना केली. हॉस्पिटलची स्थापना 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कॅनेडियन मिशनरी डॉक्टर सर विल्यम वॅनलेस यांनी केली होती. धर्मशाळा आणि सेनेटोरियम हे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना, विशेषतः वैद्यकीय उपचारांसाठी दूरच्या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्यांना सामावून घेऊन हॉस्पिटलच्या मिशनला पाठिंबा देण्यासाठी बांधण्यात आले होते. या सुविधांची स्थापना करणे हा समुदायाला सर्वसमावेशक काळजी आणि समर्थन देण्यासाठी मिशनच्या मोठ्या प्रयत्नांचा एक भाग होता. भारतीय स्वातंत्र्यानंतर हिंदू धर्मशाळा प्रामुख्याने रुग्णांच्या स्वतःऐवजी रुग्णांच्या नातेवाईकांना आणि परिचरांना सामावून घेतात. रुग्णालयांच्या जवळ असलेल्या धर्मशाळांसाठी ही एक सामान्य प्रथा आहे, कारण ते सहसा वैद्यकीय उपचार घेत असलेल्या रुग्णांना मदत करणाऱ्या कुटुंबातील सदस्यांसाठी परवडणारी निवास व्यवस्था करतात. कालांतराने हे ठिकाण आणि परिसर व्यापारी बनला आहे. सर्वात अचूक आणि अद्ययावत माहितीसाठी धर्मशाळेशी थेट संपर्क साधण्याचा सल्ला दिला जातो. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भारतीय इतिहासाच्या अनोख्या गोष्टी जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा. इस वीडियो की सामग्री, जानकारी और सामग्री केवल सामान्य जानकारी और मनोरंजन उद्देश्यों के लिए है.